तर आज आम्ही NFT केलेली आहे, कारण की बिल्डरला पैसे द्यायचे होते. तर आम्ही बँकेत गेलो आणि त्याच्यानंतर अचानक खूप दिवसापासून एक विचार माझ्या डोक्यात होता आणि सर्वजण म्हणत होते की तू हे करू शकते करू शकते. तर मी एक छोटासा स्मॉल बिझनेस स्टार्ट करत आहे आणि लवकरच स्वतःचं शॉपसुद्धा टाकणार आहे. असा स्मॉलचा बिझनेस लावायचा आहे. तर म्हणून मग छोटीशी सुरुवात केलेली आहे. आज काही ज्वेलरी आणलेली आहे आणि अजून उद्या गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. ब्लॉग भरपूर मागोपुढे येतील, जसं की आजचा ब्लॉग सोमवारचा आहे, परंतु काय माहिती कधी म्हणजे कधी पोस्ट होणार आहे. कारण जास्तीत जास्त मिशोकडं म्हणजे इंस्टावरच जास्तीत जास्त सध्या माझे व्हिडिओ चालू आहेत आणि यूट्यूबसाठी काही वेळ मिळत नाही. तरी पण जेव्हा वेळ मिळतो ना, म्हणजे प्रत्येक दिवशीचा शूट केलेला असतो पण वेळ मिळत नाही टाकायला. आता गणेशजी आलेले आहे त्याच्यामुळे थोडासा आराम आहे कामाला वगैरे मला. तर आता फर्स्ट सगळ्यात अगोदर पार्सल ओपन करते आणि व्हिडिओ जो आहे तो टाकून देते. कारण कंटिन्यू एकामागं एक त्यांच्या अटाच तशा असतात की दर एका तासाने त्यांचा व्हिडिओ टाकावाच लागतो. मग जसा असला तसा मी टाकून देत असते. तर हे पार्सल बघा किती सुंदर आहे. श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. तर व्हिडिओला लाईक करा, एक छानशी कमेंट नक्कीच करत जावा. तर इथं हे मला पार्सल आलेलं होतं आणि हे 500च्या आत आहे. खूप छान अशी छोटीशी रॅक आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर टॅग प्रोडक्टमध्ये मी टॅग करणार आहे. तर मी ना छोटंसं एक ज्वेलरीचा म्हणजे डायमंड ज्वेलरी, 1 ग्रॅम ज्वेलरी, मॅट ज्वेलरी आणि ह्या ज्वेलरीच्या ज्या सगळ्या प्रकार आहे ना, तर हे मी ठेवणार आहे आणि ऑनलाईन सध्या मी चालू करत आहे. प्लस मी कपड्याचं सुद्धा चालू करत आहे. कारण कसं आहे, मला कपडे वगैरे जे आहेत ते ब्रँडच देतात, त्याच्यामुळे टेन्शन नाही आहे. आणि असं सुरू आहे माझं डोक्यात की बाबा कपडे, ज्वेलरी प्लस कॉस्मेटिक असं छोटंसं आपलं शॉप लावायचं पुण्यात. तर पुण्यात तर आलेला आहो, 1 वर्ष झालेले आहे. एका वर्षात भरपूर असा बदलसुद्धा झालेला आहे. बदल काय झालेला आहे तर म्हणजे आपण स्वतःचं घरासाठी पाऊल उचललेलं आहे. आपण चांगल्या घरात राहत आहोत आणि 1 वर्षात आपल्याला कोणतीही अडचण आली नाही. परंतु कशी आहे, ही परिस्थिती सारखी राहत नसते. तुम्हाला माहिती आहे टिकटॉक एका दिवसात डिलीट झालं. त्याच्यामुळं कोणत्याही ब्रँडवर किंवा प्रमोशनवर किंवा ॲफिलिएटेड मार्केटवर आज जरी आपल्याला एवढं येत असलं तरी पण एक काळ असतो की त्या व्यक्तीची हवा जाते आणि दुसरा व्यक्ती त्याची जागा घेतो. त्याच्यामुळं मला असं वाटते की आपण आत्ताच सुरुवात करूया आणि छोटासा का होईना बिझनेस स्टार्ट करूया. तसं तर माझा आधी नाश्ता सेंटरचाच होता, परंतु माझे जे सगळ्या मैत्रिणी वगैरे आहेत ते म्हणते की तुझे इन्स्टा पेज आहे, तुझे फॉलोअर छान आहे, तर तू ज्वेलरीचं चालू कर. म्हणून आज डोक्यात विचार आला आणि ते काम मी हातात घेतलेलं आहे. तर इथं सगळ्यात पहिले ना मी माझ्या बिल्डरला चेक दिलेला होता, पण तो रिजेक्ट झालेला असल्यामुळे मला त्यांना आज NFT करायची होती. तर मी NFT करायला गेली होती. तर आता मी ॲक्च्युली म्हणजे 25% रक्कम त्यांची नील केलेली आहे आणि 25% जे आहे ते दिवाळीपर्यंत मी त्यांना देणार आहे आणि दिवाळी त्यानंतर आम्हाला घराचा ताबा वगैरे भेटणार आहे. आणि खरंच माझा फ्लॅट जो आहे तो खूप छान आहे, 2 BHK आहे आणि मला खरंच स्वतःवर गर्व वाटते की एका वर्षात खूप प्रगती केलेली आहे मी. स्वतःचं घर होणं हे खूप मोठं स्वप्न आहे, जे मी स्वतःच्या हिमतीवर आणि जिद्दीवर पूर्ण केलेलं आहे. तर असं तर आज आम्ही गेलेलो होतो बँकेत NFT करायला. तर जातानाच उशीर झालेला होता आणि मी तर बडबड करते काय ते काय सांगतो. आमच्या घरात ना एवढा वाद असतो ना सुरू, स्वराज आणि गणेशजीचा. म्हणजे एकमेकांसोबत असे कशी तरीच वेगळंच, म्हणजे एवढी कॉमेडी, भांडणं पण करतात, थोड्या वेळाने एकत्र पण होतात. आणि मग मी ओरडायला गेले की लगेच गणेशजी मधात येतात आणि यांना काही बोललं की लगेच मुलं येतात मधात. असं वाटते आपणच मूर्ख आहोत यांच्या मधात बोलतो. तर सगळ्यात अगोदर आम्ही गेलो, NFT केली. परंतु जसं आम्ही NFTचा फॉर्म सबमिट करायला गेलो ना, तसं काय झालं की लंच टाईम झालेला होता. त्याच्यामुळं आम्ही पण घरून जेवण वगैरे करून नव्हतं गेलो. फक्त मुलांसाठी मी डाळ भात वगैरे केलेला होता, मुलं घरी ठेवलेली होती. मग आम्ही इथं गेलो कॅन्टीनमध्ये आणि इथं जेवण केलं आणि जेवण खरंच खूप छान होतं. आणि त्याच्यानंतर NFTचा फॉर्म वगैरे सबमिट केला आणि तिथून आम्ही निघालो. मग माझ्या डोक्यात आलं की बाबा थोडीशी ज्वेलरी वगैरे घेऊन यायची आणि जेणेकरून आपण सुरुवात करूया पटकन, की कसं घरी बसूनच करायचं आहे आपल्याला सध्या, की आपल्याला पैसे जास्त इन्व्हेस्ट करायचे नाही आहेत. म्हणून आम्हाला जायचं डायरेक्टली आम्ही निघालो आणि ज्वेलरी वगैरे आणायला गेलेलो आहोत. ज्वेलरी घेता सर्व काही विचारलं
की बाबा कसं आहे ज्वेलरी आपण म्हणजे कशी घेतो कशी नाही. त्यांनी सगळ्या प्रकारची ज्वेलरी वगैरे दाखवली, ती ज्वेलरी वगैरे घेतली. आणि बघूयात, जर माझं ऑनलाईन चांगलं स्टार्ट झालं तर मी शॉप घेणार. आणि शॉपमध्ये असा विचार आहे, कॉस्मेटिक, कपडे, ड्रेसेस, साड्या आणि ज्वेलरी असं सगळं काही मी ठेवणार आहे. फक्त एकटा याच्यावर नाही आहे. कसं आहे, बिझनेस तो शेवटी बिझनेसच असतो. मग म्हणून माझा असा विचार आहे. बाकी तुम्हाला माझा विचार आवडला का ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि येताना मग आंब्याची एक पेटी पण आणलेली आहे, हापूस आंब्याची, कारण गणेशजीला पण आता परत जायचं आहे त्याच्यामुळं. आणि हे पार्सल आलेले होते तर याचे व्हिडिओ शूट करायचे आहेत. आणि आपले आहे स्वामी. त्याच्यानंतर ही आहे ती ज्वेलरी. जास्त सध्या मी मारणे आणलेला आहे, परंतु हाच माल तुम्ही बघताय हा 30,000चा आहे, की एवढा सोपी नाही आहे आणि एवढूसाच झालेला आहे. जर आपल्याला जास्तीत जास्त ज्वेलरी घ्यायचं असेल तर 1 ते 1.5 लाख पाहिजे, आणि शॉप जर लावायचं असलं तर 2 ते 3 लाख पाहिजे, असं ते दादा सांगत होते. आता बघूयात, अजून मी दोघांसोबत बोललेली आहे फ्रँचायझीसाठी, तर बघू, जर फ्रँचायझी भेटली तर ते सुद्धा मी घेऊ शकते. तर हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. म्हणजे स्वयंपाक वगैरे केला, आणि स्वयंपाक केल्यानंतर जेवण वगैरे केलेलं आहे. लाईट बंद करा. जेवण वगैरे केलेलं आहे आणि आता झोपायचं आहे. तर मला आता माझा छोटासा स्मॉलचा बिझनेस लावायचा आहे. तर म्हणून मग छोटीशी सुरुवात केलेली आहे. आज काही ज्वेलरी आणलेली आहे आणि अजून उद्या जायचं आहे एका ठिकाणी. आणि ज्वेलरी आणल्यानंतर ही बाकीची पण सर्व हे करायचं आहे. आणि तुम्हाला असं वाटणार किती बिझनेस लावते, पण हा माझा शेवटचा लास्टचा बिझनेस असणार आहे. कारण हा बिझनेस खूप विचारपूर्वक करण्याचा निर्णय घेतलेला आहे मी. कारण भरपूर झालं आपलं स्वतःचं, ते स्वतःचंच होते. तर काही दिवस मी ऑनलाईन करणार आहे, म्हणजे घरूनच. आणि जर दिवाळीपर्यंत छान झालं तर डायरेक्ट शॉप टाकणार आहे. तर असं आहे. आता माझा नवरा पण आता मला साथ देणार आहे. माझा नवरा म्हणते आता मी कामधंदा देतो सोडून, पण तू याच मागं राहतो म्हणते. तू कामधंदे सोडून देतो म्हणते. तू ज्वेलरी विकत जाय म्हणते. मी तुझ्या मागं राहत जाईन म्हणते. तू पार्सल पॅक करत जाय म्हणते. मी पोचून देत जाईन म्हणते. तू स्वयंपाक करत जाय, मी भांडी घासत जाईन. तू झाडू मारत जाय, मी पोछा मारत जाईन. तुले मी 1 मारलं, तू मला 2 मारत जाय. मी पोराची आंघोळ केली तर ते पोराची शिदूच जातील. असंच नाही हा? पहिले सांगा हो की नाही. वचन द्या, पहिले द्या वचन द्या. जे मी बोलली ते खरं आहे म्हणून वचन द्या. हा, वचन आहे बा, वचन. नाही बेटा, राहू दे, राहू दे. पप्पा आहेत आपले, पप्पा. राहू दे. अभी मजाच्या काय पळशी. हे बघा, मस्त्यात झोपेपर्यंत चालू असतात. झोपेपर्यंत मस्त्या चालू असतात. चला चला, बाय बाय, गुड नाईट. श्री स्वामी समर्थ. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.